मुडदा पडला यांचा रोग आला शिका. साई साई बाळा उठ. एक वर्ष झालं पोराला इंजिनियर होऊन यातून नाही त्यात. आज इंटरला जायचं त्याचा कोणा मोडा घातला. साई बाळा उठ. आल्याची गेल्याची रणकीची बुडीकीची चांड्याची पाप्याची ज्याने मोडा घातला तो गेला गु खात. काय आहे सकाळी सकाळी? अरे कोणतरी मोडा घातला होता. काही पण हे मोडा बिडा काही नसतं. तुमचा अंधारा विश्वास. मला जायचं इंटरव्ह्यू साठी. अरे काय कपडे काढ घालतो. केस बी काळे ते बी काढू का? कर बाबा तो म्हणा सारखं. काय का आकाश कशाला गात आहे? तुला भेटायला आले सई कुठं कामाला चिकटलं का नाही म्हणले. अगं 60% मार्क आहे त्याला पण अजून नोकरी नाही ना. आज गेलाय तो इंटरव्ह्यूला पण घातलाय घरासमोर कोणी मोडा. तो मी त्याला नको म्हणले होते पण तो आपला आंधळा विश्वास काढलाय सकाळी मोडा मी त्याचा. अगं त्याच्यासाठीच आले होते मी. म्हणले त्याला घेऊन कचरू बाबाकडे जाऊ. कचरू बाबाचं गुन्हे साईला. अगं तो येणार नाही मीच येते. चल ना तू कलिशनचा. आई पाणी दे प्यायला. धर. अरे काय आहे? पाणी का काय? अरे मंत्रलेला अंगार आहे तुला नक्की नोकरी मिळेल. काय बाबा? आता बाबा मला नोकरी देणार. नोकरीवाले बाबा.com. मी डिग्री कशासाठी घेतली मग? तो मोडा बी त्यांनीच घातला असेल त्याचे कस्टमर वाढवायला. थांब मी चहा करते. किती पैसे दिले त्या बाबाला? 200 रुपये. 200 रुपये? हं. 200 रुपये कमावण्यासाठी 70 किलो कांदे विकायला लागतील आपल्याला. त्यासाठी किती कष्ट घ्यावं लागतं हे तुला सांगायची गरज आहे का? आधीच त्या कांद्याला मार्केट व्हॅल्यू नाही. त्या बाबाने 5 मिनिटात तुझ्याकडून 200 रुपये चोरले. ओके ओके थँक्यू मॅम थँक्यू. कुठे आहे तुझा बाबा? नाही झालं सिलेक्ट मी. अरे देवा. आई तुला शाळेला अभंग नव्हता का ग? ऐसे कैसे झाले बंधू कर्म करून म्हणती साधू. बरं मी चाललोय पुण्याला. 2-4 मित्र मिळून आम्ही कंपनी करण्याचा विचार करतोय. हो बाई थोडं लांब बसा. बाबाला स्पर्श करू नका. बोला काय अडचण आहे? पोराच्या नोकरी बदली बोलले होते तुम्ही. होईल काम नाही ना झालं अजून ते. बरं 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 आता तो पुण्याला चाललाय मित्रांसंग स्वतःची कंपनी खोलण्यासाठी. बरं. भयंकर कोप आहे. राक्षस राक्षस आहे राक्षस. कोप झाला कोप झाला कोप झाला. शिव 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 शिव. फार मोठा कोप आहे. त्याच्या जीवाला धोका आहे. धंद्यात यश नाही त्याला. त्याला बाहेर कुठं पाठवू नका. फार मोठा धोका. बाबा याच्यावर काय उपाय असेल तर तू सांगा करू. त्याचं संकट मी दूर करेल. त्याला 7 दिवस दररोज आश्रमात यावं लागेल. त्याला काशीला अभिषेक करावा लागेल. त्याचा सर्व बंदोबस्त करतो. त्याला खर्च येईल 5,000 रुपये. तुम्ही देणार असेल तर मी सर्व बंदोबस्त करतो आणि त्याचं सर्व काही व्यवस्थित होईल.
विश्वास असेल तर पैसे द्या, मी ते बंदोबस्त करतो. काय म्हणणं तुमचं? बरोबर. देते मी नंतर पोराला घेऊन आल्यावर 5,000 रुपये. बरं. पण द्या, आणून द्या. हो. तुमचं काम व्यवस्थित होईल. पोराला कुठं बाहेर पाठवू नका. त्याला नाम जप येत नाही आता काय ते मी काशीला जाऊन सर्व व्यवस्थित एकदम पार पाडतो. काळजी करू नका, विश्वास ठेवा. तुमचं काम एकदम जरूर होणार. जय कत्रू महाराज. काय रे साई? पुण्याला चाललोय, 2 प्रोजेक्ट भेटतात इंजिनिअरिंगचे. अरे एक खूण डोक्यातून काढून टाक. बाबांनी सांगितलं बाहेर घे, जाशील तो जीवाला धोका आहे. अरे याच्या उपाय सांगितलाय बाबांनी. तुला काशीला जायचं, यज्ञ करायचं 7 दिवस, त्याची दक्षिणा मी देणार आहे बाबांना. नाही हा, मी हे करणार नाही आणि तुम्हालाही करून देणार नाही. हे बघ आई, माझा देवावर आणि नशिबावर विश्वास आहे. एखादी गोष्ट माझ्या नशिबात नसेल तर ती कष्ट करून मी मिळवून घेईन देवाकडनं. जे माझ्या नशिबात नाहीये, जे माझं ध्येय आहे. ए देवा, देवाचं खूप आहे बाळा तुझ्यावर. देवाचा कोप? आई, देवाला घाबरायचं नसतं, देवावर प्रेम करायचं असतं. आता तूच माझं दैवत, तुला वाटतं का माझं वाईट व्हावं? मग विषयाची परीक्षा कशाला पाहायची बाळा? देवावर माझा विश्वास आहे, अंधविश्वास नाही. माणसात देव शोधावा, माणसाला देव बनू नये, हे पटवून द्यायला किती जणांनी जीव गमावला. पण याचं कोणालाच काही पडलं नाही, कोणाला समजत नाही. हॅलो, काय रे बाळा, तू कसा आहे? तो जिवंत आहे. हलकट. एका कंपनीचा प्रोजेक्ट मिळालाय 2 लाखांचा. हो, आणि हो, तुझ्या अकाउंटला पैसे पाठवले मी. कुठल्या भावाला देऊ नका. हो, आणि हा, दिवाळी देतोय मी घरी. हो, ठीक आहे.